सरकारी यंत्रणा सुस्त आहे, भ्रष्ट आहे अशी ओरड आपण अनेक दशकांपासून नेहमीच ऐकत असतो. आपल्यापैकी अनेकांनी ढिम्म यंत्रणा आणि भ्रष्ट अधिकारी यांचा कधी ना कधी अनुभव सुद्धा घेतलेला असतो. सामान्य नागरिकांना एक न्याय आणि राजकीय कार्यकर्ते नेत्यांच्या बगलबच्च्यांना वेगळा न्याय, हे तर इतकं अंगवळणी पडलेलं की अशा घटनांचं आता अप्रूप सुद्धा उरलेलं नाही. यंत्रणा अशी का आहे याचं उत्तर देताना बऱ्याचदा राजकारण्यांकडे बोट दाखवलं जातं. छोट्या मोठ्या राजकारण्यांच्या प्रमाणाबाहेर त्रास, प्रत्येक छोट्या मोठ्या कामात नको तितका दबाव, नको तितकी ढवळाढवळ, काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची कुचंबणा होते असंही आपण ऐकत असतो. अशा यंत्रणेला वटणीवर ठेवण्याचं काम राजकारणीच करू शकतात असंही आपण ऐकतही असतो, म्हणतही असतो. मात्र सरकारी अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्याच्या नादात राजकारणी बऱ्या वाईटाची मर्यादा विसरून जातात, तेव्हा वेगळा संघर्ष सुरू होतो. राजकारणी जर सत्ताधारी असेल, राजकारणी जर राज्याचा उपमुख्यमंत्री असेल, राजकारणी जर अजित पवार असेल आणि अशी व्यक्ती एखाद्या बेकायदेशीर गोष्टीसाठी महिला सरकारी अधिकाऱ्याला दमदाटी करत असेल, तर या गोष्टीचं गांभीर्य एकदम वाढून जातं. अवैध काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी राज्याचा उपमुख्यमंत्री पोलीस अधिकाऱ्याला फोन करत असेल, धमकी देत असेल, तर ती लाजिरवाणी गोष्ट म्हणायला हवी. दादांच्या कामाच्या धडाडीचं सर्वांनाच कौतुक आहे. मात्र अशा छोट्या मोठ्या बेकायदेशीर कामांसाठी आपलं नाव, आपली पत वापरायची का, याचा विचार त्यांनी सुद्धा करायला हवा. हा मुद्दा फक्त अजित पवारांपुरता उरत नाही, तर त्याचे महायुती सरकारच्या प्रतिमेवरही वाईट परिणाम होतात. काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं खच्चीकरण होतं आणि यंत्रणेत कोणी प्रामाणिक काम करायचा विचारही करत नाही. मग आपण सुस्त आणि भ्रष्ट यंत्रणेला शिव्याशाप देतो. राजकारणी जर सत्तेचा, अधिकारांचा बेमुरवत वापर करत असतील, तर फक्त यंत्रणेला दोष देऊन चालणार नाही, याचा विचार मुख्यमंत्री फडणवीस करतील का? पूर्वी